फक्त त्यांना जीव लावा, ते तुम्हाला कधी आयुष्यभर विसरणार नाही. एखाद्या वेळेस तुम्ही एका व्यक्तीला जीव लावा, तो लगेच विसरून जाईन आपण त्यांच्यासाठी काय केलंय. पण हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पूनम सत्काडे या व्लॉग मध्ये. हाय फ्रेंड्स. सीयूची चालू मस्ती, नाही तर तो पण करतो. कसे तुम्ही? पण तो आता बघा कसा हे करतोय सीयू. तो फुटबॉल घेऊन चालू आहे त्याचा त्याला फुटबॉल खेळायला. आणि बाहेर चालू आहे पाऊस. बाहेर झालेला आहे चिखल आणि चिखलात कसं जायचं फुटबॉल खेळायला. आता त्याला तर काही नाही, त्याला काही नाही वाटत. त्याला तर आवडेल मस्ती करायला चिखलामध्ये. आम्हाला जायचंय मार्केटमध्ये, पण पाऊस चालू म्हणून बसून घेतलाय आम्ही. आणि त्यात वातावरण इतकं थंड झालेलं आहे की असं वाटतंय की ब्लँकेट घ्यायचं छान झोपायचं. आम्हाला दोघांना झोप येते, पण फक्त सीयूच्या मस्ती चालू आहे. आणि नेमकं त्याच्या सोबतच मस्ती करून करून थकलेलं. पण सगळं सिम्बा आणि मरी पण झोपून गेलेलं आहे. आज आहे त्यांची सुट्टी. सुट्टी बघा तस सीयू पडायला आता इथनं दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हे बघा, हे बघा सीयू. तो विंडो मधनं बाहेर जाऊन बघतोय पाऊस बंद झाला का, पाऊस बंद झाला का. चला मग, पाऊस बंद झालेला आहे, येऊ थोडस बाहेर. आम्हाला जायचं स्टेशनरी शॉप मध्ये. शिवचे काही बुक्स घ्यायचे ते, कारण खूप दिवसाचे घ्यायचे होते पण ते आलेच नाही मार्केटला शॉप मध्ये. मग आता आले का मी चेक करून येतो. चला चला. लिफ्टने चलताय का? लिफ्टने जाऊ. आरामात आरामात. 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. 8 वाजले आता रात्रीचे, आणि आम्हाला जायचं मस्त बाहेर वॉक करायला पायी. आज आहे प्रेमची सुट्टी, तर म्हटलं चला आज वॉक करायला जाऊ खाली. वॉक करतो. खाली जायचंय वॉक करायला. पायी त्याच्याने चालतंय का, पायऱ्यांनी का लिफ्टने? छान वॉक पण निघालेलो आहे. बाईक काय चालत बाईक घ्यायला पाहिजे होती. बाईक काय नाही घेतली डायरेक्ट. कशासाठी? कारण पाऊस पडलेला आहे दुपारी. बघा समोर बघा. बघा शिवनवी मागे पायपाई आणतोय. चालण्यासाठी कंटाळा करतोय खूप पावसामुळे, पण त्याला कधीतरी चालत आणतोय. आणि ओलो पण आहे आणि खाली पाऊस पडला आय थिंक. आपण संध्याकाळी पाऊस पडला. हां, छान वाटतं वॉक केला. आम्हाला करायलाच भेटत नाही, कारण प्रेम असतात ड्युटीवर या टायमाला. असते घरी, मग चला आज जाऊ. किती थंडी हवा सुटली. आता सुद्धा पावसाचं वातावरण झालेलं आहे. मी कोण तेच बोललो की छत्री आणली का. पडू शकतो पाऊस. तोपर्यंत आपण घरी जाऊ, निघून जाऊ तोपर्यंत. किती छान व्ह्यू बघा बाहेरचा.
आम्ही आलो फिरून, मस्त बाहेर गेलो होतो फिरायला. तुम्हाला दाखवलं आम्ही सगळं रात्रीचं. वॉक वगैरे केला, घरी आलो आणि मस्त थंडी वाजत होती. म्हटलं चहा पिऊ. मग आम्ही मस्त चहा ठेवली आणि आता बाहेर चहा पितोय. या चहा पिण्यासाठी पाऊस पण चालू आहे. या चहा प्यायला. इथे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. इथं ते यूपीचे लोक असतील, त्यांनी मस्त आज सुट्टी, त्यांना गाणे लावले, डान्स करताय त्यांच्या घरामध्ये. त्यांना एक रूम बांधून दिले ना तिथे. गुळाचा चहा आहे, साखरेचा नाही. आम्ही साखर बंद केली. गाणे समजत नाही पण त्यांचे यूपीचे गाणे ते. हा म्युझिक छान आहे पण गाण्याची. एकच समजलं. जब तू लगावे लिपस्टिक. हा बघा सिम्बा कुठे गेलाय. हे बघा फ्रेंड्स आमचं घर आणि आहे बाजूला लिफ्ट. हा आहे आमचा समोरचा स्पेस. ती पण लिफ्ट आहे. शिव मस्त सायकल हे चालवतोय, त्याचे स्कूटर. सिम्बा, ही लिफ्ट बंद आहे आता. 15 दिवस ही चालू, 15 दिवस ती चालू असं. पाऊस चालू आहे. जनता मंतरला स्ट्राईक चालू आहे आणि कसा नेता आहे, पोलीस कसा नेता आहे लोकांना. तू कशासाठी कुठे बेटा? हा जनता मंतरला जंतर मंतरला तुला माहित नाही? नाही. थांब मी तुला सांगतो. जंतर मंतरला बेटा CJP पार्टीवाले म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीवाले आणि सोनम वांगचुक जे खूप प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत, त्यांच्यावर मूवी पण निघालेला आहे 3 इडियट्स म्हणून. तू बघितला नसेल पण माझा खूप आवडीचा मूवी आहे तो. तुझ्या का पूर्ण? छान आहे. सोनम वांगचुक आणि CJP जनता पार्टीचे अध्यक्ष हे जंतर मंतरला स्ट्राईकवर बसलेले आहेत कारण नीट पेपर लीक झाला होता. तर नीट पेपर लीक झाल्यामुळे खूप सारे जे स्टुडंट असतात त्यांचं भविष्य खराब झालं. इतकं स्टुडंट लोक अभ्यास करतात, त्यासाठी दिवस रात्र अहोरात्र अभ्यास करतात, उपाशी राहतात, जेवण वगैरे टाळून देतात, झोप टाळतात. त्या फीज भरतात, इतकी मोठी फीज भरतात त्यांचे आई वडील सुद्धा. आणि ज्यावेळेस पेपर लीक होतो त्यावेळेस त्यांनी केलेली सगळी मेहनत वाया जाते. त्यासाठी जंतर मंतरवर ही स्ट्राईक केलेली आहे की जेणेकरून त्या स्ट्राईकमुळे जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी रिजिग्नेशन दिलं पाहिजे त्यांच्या एज्युकेशनल मिनिस्टरचं. त्यासाठी आणि 20 मुलांनी सुसाईड पण केली. आणि ह्या नीट पेपर लीकमुळे 20 मुलांनी सुसाईड सुद्धा केलेली आहे. म्हणजे विचार कर एज्युकेशन किती महत्वाचं असतं. जर तू एज्युकेटेड आहे, तुझ्याकडे एज्युकेशन आहे, तुझ्याकडे डिग्री आहे, तरच तू पुढे जाऊ शकतो आयुष्यात. आणि एकाची आई होती, त्याचे वडील पण एक्सपायर, म्हणजे ती लेडी आता फक्त एकटी, आता मुलगा पण गेला. तिच्या मागे कोण असेल विचार करा तुम्ही. त्या लेडीचे हस्बंड होते, हस्बंड पण एक्सपायर झाले. तिने इतकी मेहनत करून ते करून मुलाला शिकवलं, मुलाला मोठं केलं. नीट पेपरची त्याने तयारी केली आणि पेपरमध्ये असं झालं आणि त्याने सुद्धा सुसाईड केली. आज होती प्रेमची सुट्टी, मस्त आम्ही वॉकला गेलो, माझं वॉक झालं आणि मस्त फिरलो वगैरे, छान वाटलं. ते घरी होते तर आज ते घरी राहिले तर आम्हाला इतकं मस्त वाटतं ना, आम्हाला बोर पण नाही होत. असं वाटतं ते रोज घरी पाहिजे. आणि यांची खूप मस्त झाली ते मग ते घरी राहिले तर. आणि ते ड्युटीला गेले, मग सीओ तो बोर. सीओच नाही होत बोर, ती सुद्धा बोर मी पण होते बोर. असं वाटतं त्यांनी ते घरी बोर पाहिजे. राहतात. आणि मग मी घरी असलो की चला इकडे, चला तिकडे, चला इकडे.
मग आम्ही घरात कमी थांबतो, बाहेर जास्त थांबतो. पण पावसाच्या याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ घरातच थांबावं लागलं. बाहेर इथे काही जाता आले नाही, थोडंफारच फक्त बस. आम्ही गेलो होतो स्टोअरमध्ये शिवच्या बुक्स घ्यायचे होते, पण जे पाहिजे ते भेटले नाही आम्हाला. मग आम्ही परत आलो. ते शूट आम्ही घेतलंच नाही. घेतलं होतं ना सटकताना. कोण सटकलं होतं दुकानाच्या बाहेर? कोण सटकलं? येताना येताना. हा बघा छोटा बेबी आमचा. आमचा बेबी हा छोटासा. हाय म्हणलं ते आपल्या फ्रेंड्सला. गुड नाईट. हा माझा बेबी सीयू खूप हुशार आहे अभ्यासामध्ये पण, आणि खेळण्यामध्ये तर डबल टिबल हुशार आहे. आणि स्टंट करायला तर इतके आवडतात याला की त्याच्यामुळे दुसरं मुलं स्कूटरवरती- शिकून जातात. स्कूटरवरती स्टार्ट करेल, सायकलवरती स्टार्ट करेल, स्केटबोर्डवरती स्टार्ट करेल, पायऱ्यांवर पळत. इव्हन खाली उतरताना पायऱ्यावरनं सुद्धा स्टार्ट करत जातो खाली. याचा अर्थ तो खूप ऍक्टिव्ह आहे. तो असा दुसऱ्या मुलांसारखा असा शांत नाही येतो. आणि पाहिजे तेवढे मुलं ऍक्टिव्ह पाहिजे. ऍक्टिव्ह पाहिजे. लहान मुलं ऍक्टिव्ह राहतील तेव्हा त्यांची वाढ मेंटली आणि फिजिकली. पण काही लोकांना ते समजत नाही. काही लोकांना असं वाटतं की नाही तुमचा मुलगा खूप खोडकर आहे, त्याच्यामुळे आमचे मुलं बिघडतायत, आमचे मुलं तुमच्या मुलाकडनं स्टंट शिकतायत. आणि आमच्या मुलाला कोणाला स्टंट वगैरे शिकत नाही. तो त्याच्या खेळतो आणि आम्ही त्याच्यात खूप प्राऊड फील करतो. आणि मग एवढं लागतं त्यांनी घरात ठेवायचे आपले मुलं. कसाला बाहेर फिरू द्यायचे. नाही तर नाही फिरू द्यायचं आपलं ते नाही म्हणणे, पण मग लक्ष ठेवायचं आपल्या मुलांवर. हा पण लहान आहे आणि दुसरे मुलंही लहान आहे. जर तुमचा मुलगा जर माझ्या मुलाचं बघून शिकत असेल तर 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवायचं मग. आणि जसं आमचा मुलगा आमच्यासाठी आहे, दुसऱ्यांची मुलं पण आमच्यासाठी आमच्या मुलासारखेच आहे. हो. आम्ही त्यांच्यामध्ये भेदभाव करत आणि आम्ही कधीच असं त्यांनी काही शिकवलं तरी आम्ही म्हणायला जाणार नाही की बाबा तुझ्या मुलाने माझ्या मुलाला हे शिकवलं ते शिकवलं. अशा काही बायकांचं म्हणणं आहे आमच्या इथे. आमचा लाडोबा लाडोबा बघा, आमचा लाडोबा कशा आलाय आता. हा बघा हा आलाय ना, आणि त्याला बघून तो पण आला. ब्राउनी पण आलेला. हे जे सुकून आहे ना बिचाऱ्यांचं, ते फक्त आम्हालाच माहिती. जे प्राण्यांना जीव लावतात त्यांनाच माहिती किती गोंडस आहे बघा ते, आणि काय यांची किडस करायची. जितके आपण स्वच्छ राहत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त स्वच्छ ह्या मांजरी आणि हे प्राणी असतात. हो, जितके आपले मुलं दिवसभरामध्ये तोंड हात पाय धुणार नाही तितके ह्या मांजरी ना दिवसात ना ते स्वतःला क्लीन करतात. 24 तासामधनं कमीत कमी 8 ते 10 तास ते त्यांच्या ग्रूमिंगसाठी, त्यांच्या स्वच्छतेसाठीच हे करत असतात. आणि काही लोक त्यांची किडस करतात की नाही. आम्हाला तर बिलकुल नाहीत बाबा. आणि हे दोघं, हा सिम्बा आणि हा मनी, हे दोघं इतके हुशार आहेत ना की हे घरामध्ये कुठेही घाण करत नाही, कुठेही सू किंवा काही घाण करत नाही. त्यांना आलेली असली ना त्यावेळेस ते आवाज करतात म्याव म्याव. मी त्यांच्यासाठी वॉशरूमचा डोअर ओपन करून देतो आणि ते वॉशरूममध्ये जाऊन त्यांचं जे काही काम आहे ते करून बाहेर येतात. त्यानंतर त्यांची स्वच्छता वगैरे चालते. आणि काही लोकांना असं वाटतं की घरामध्ये घाण करतात, खूप हे करतात ते करतात. पण तुम्ही आमचं घर बघितलं असेल, आमचं घर पण किती स्वच्छ आहेत आणि हे दोघं स्वतः किती स्वच्छ आहेत. जेवढे आपले मुलं आपले स्वतः क्लीन राहत नसतील म्हणजे दिवसभरामध्ये त्यांना सांगावं लागतं जा बाबा आता हातपाय धु. इथं बिचारे तसे नाही, स्वतःचीच केअर ते स्वतः इतकी छान घेतात ना. आणि काही लोकांना वाटत असेल, काही बायकांना वाटत असेल बाबा यांच्या घरी मांजरी आहे तर आपले मुलं यांच्या घरी कशाला पाठवायचे, आपले मुलं म्हणजे ते मांजरीमध्ये कशाला खेळायला पाठवायचं. तर ही तुमची गलत फॅमी. ही तुमची सगळ्यात मोठी चुकी आहे. जसे आपले मुलं असतात ना तसे हे प्राणी असतात. तुम्ही फक्त त्यांना जीव लावा, ते तुम्हाला कधी आयुष्यभर विसरणार नाही. एखाद्या वेळेस तुम्ही एका व्यक्तीला जीव लावा तो लगेच त्यांना विसरून जाईन आपण त्यांच्यासाठी काय केलंय, पण हे कधीच विसरणार नाही. त्याच्याकरता माणसांना जीव नका लावा, पण तुम्ही प्राण्यांना लावा. हे बघा माझे गोंडस किती छान येऊन हे बसले. बघा कशी येऊन बसले दोघं ते. गोंडस किती छान येऊन बसलेले आहेत. हो माझे शिंबा आणि हा माझा मणिदादा. त्यांना फक्त माणसाचं प्रेम पाहिजे असतं. आपल्याकडनं फक्त प्रेम आणि थोडंसं जेवण, बाकी ते तुमच्याकडनं काहीच मागत नाही. आणि त्यांचं ते पण नाही असं म्या 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 दिवसभर जेवण नाही मागत ते. फक्त त्यांचं टायमिंग आहे तेव्हा येतील आणि फक्त डब्याला पाहून म्हणतील म्याव म्याव. समजून जायचं म्हणजे आम्हाला टाइम तर त्यांचा माहिती की ह्या टायमाला यांना जेवण पाहिजे.
कसा बघतोय बघा तो. तो म्हणतोय डॅडी तुम्ही सिम्बालाच करतायत मला नाही करत आहे. ये बेटा तू ये. कसं बसलाय तो. हे बघा. आमच्या सिंबाला असं वाटतंय तो मनी आणलाय ना, मनीला झाले असेल आता 20 दिवस झाले असतील, तर त्याला असं वाटतंय मनी आलाय तेव्हापासून माझा लाड होत नाहीये. पण तसं तसा नाहीये. लाडामध्ये येऊन बसलाय बघा तो. हा, पण तसं नाही पण तो खूप लाडाचा आहे आमचा आणि खूप हुशार आहे तो. तो आहे ना जेवणामध्ये सुद्धा असं, आम्ही त्याला जेव्हा आणलं होतं तो खूप पिल्लू होता, किती 1-1.5 महिन्याचा असेल, खूप छोटा होता तेव्हा. तर असं वाटलं तर मांजर येतं नाही का, चिकन वगैरे फिश वगैरे खात असेल, आम्ही त्याला फिश आणली चिकन आणलं तर तो वास घेऊन असं वेगळंच तोंड करायचं, जसं त्याला उलटी होणार आहे आता, आणि साईडला होऊन जायचा. खाल्लं सुद्धा आजपर्यंत त्याने चिकन खाल्लं नाहीये, फिश खाल्ली नाहीये, दूध पित नाही. दूध सुद्धा पित नाही तो. त्याला फक्त जे कॅट फूड आहे ड्रायवालं किंवा वेटवालं ते खातो तो. पण तुम्ही असं बॉईल करून चिकन द्या, बॉईल फिश द्या, बॉइल्ड एग द्या, तो वास गेला आणि बाजूला जाऊन बसून राहील, त्याला तोंड सुद्धा लावणार. हो. आणि एखाद्या वेळेस आपण दूध टाकलं की नाही, मांजरींना खूप दूध आवडतं, तर ते दूध सुद्धा पित नाही. आणि हा बाबू, हा तर मला पार्किंगमध्ये भेटला होता खाली, मी वरती घेऊन आली, आणि यालाय ना हा खाली काही खायचा, पोळी काही पण द्या तुम्ही. कसं बघतोय बघा, काही खायचा तो. आणि आता त्याला पण हे जेवणाची सवय झाली ना, तर दुसरं काही खात नाही आता, आणि आम्ही टाकत पण नाही. ॲक्च्युली ते ह्युमन फूड्स खाण्यासाठी बनलेलेच नाही आहे. त्याचं जेवण पूर्णपणे वेगळं असतं. तुम्ही विचार करणार की चला यांना पोळी देऊन देऊ, भाजी देऊन देऊ, पण ते चालत नाही त्यांना. त्यांच्यासाठी ते हानिकारक असतं, आम्ही देत पण नाही. आणि आम्ही देत पण नाही. बघा किती मासूम आहे माझा बाबू, आहे ना मम्मा. आणि ते शिवच्या अंगावर खूप आहे. शिव काय करेल त्याच्या मागे लगेच जातील त्याने. काय करतोय दादा, आणि दादाचं चालू इथे मस्त काय 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 काढतोय. आणि मनी तेच बघतोय की शिव दादा काय करतोय, कोणतं खेळणं काढतोय. त्याला फक्त शिवचे खेळणं पाहिजे असतात, शिव आणि शिवचे खेळणे. सिम्बा पण, ते पण आपल्या मुलांसारखेच आहे बिचारे. जीव लावा तुम्ही प्राण्यांना बस. एखाद्या वेळेस तुम्ही माणसांना नका लावा, सगळ्यांना नका लावा, पण त्यांना लावा. बघा किती प्रेमाने घेऊन बसलेलं आहे. आणि आता बघा मनी दादा किती अडचणीमध्ये अडचण करून कुठे जाऊन बसलेले आहेत मम्माजवळ. आम्ही बेडवर कधी गेलो तर त्यांना बेडच पाहिजे, बेडरूम मध्येच. आणि लिव्हिंग रूम मध्ये असले सोफावरती बसलेले, खालच्या बाजूला सोफावरती येऊन बसतील. आम्ही खाली बसलेले असलो तर खाली आमच्याकडे येऊन बसतील. असं बिलकुल सोडत नाही ते की नाही तुम्ही तिकडे बसले आम्ही इकडे आमचं काही पण करू, ते करू, काही नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्या मागे मागे येतात. दूध जरी आपण गरम वगैरे केलं, दूध पण उघडं राहिलं ना तर ते दुधामध्ये तोंड टाकत नाही. इतकी हुशार आहे, इतके ट्रेन केले आम्ही त्यांना. जेवायला बसलो ना तर बघणार सुद्धा नाही आपल्याकडे हे काय खातायत काही नाही. असं जवळ येऊन बघतील, काही बघतील, काहीच नाही. चुपचाप त्यांचे आपल्याकडे पाठ करून तिकडे दुसरीकडे बसलेले असतात. झोपलेले असले बेडमध्ये तर येत नाही इकडे, नाही येत. बेडरूम मध्येच असतात. फ्रेंड्स, आम्ही हॉस्पिटलला गेलो, सिम्बाला बरं नव्हतं, फिवर आला होता त्याला दाखवायला. तर तिथेच डॉक्टरला विचारलं हिने की हे मेल आहे की फिमेल आहे. तेव्हा त्या डॉक्टरने सांगितलं की हे फिमेल आहे. तेव्हा मला वाटलं अरे आम्ही तर आतापर्यंत त्याला मेलच समजायचो, नाव सुद्धा मेल याच्यानेच ठेवलं. तो आहे फिमेल, पण आम्ही त्याचं नाव ठेवलंय सिम्बा, मेल याच्याने. आणि आता त्याला मुलीचं काही कळतच नाही, आम्ही त्याला सिम्बाच म्हणतो. आणि आवाज पण असं सिम्बा इथे ये तिथे जा, असं गर्लच्या याच्याने आम्ही त्याच्यासोबत बोलतच नाही. हा बघा कसं झोपलाय. चला फ्रेंड्स, तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स. बाय.